शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज 21 जून आणि 21 जून आजच्या दिवशी खास करून दुपारची वेळ झालेली आहे. दुपारच्या वेळेमध्ये आपण जाणून घेऊ कांद्याचे बाजारभाव. मित्रांनो, काही बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा चांगली सुधारणा होताना आपल्याला बघायला मिळत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाताळलेले सर्वच बाजार समितीचे ताजे भाव. विनंती आहे, नवीन असाल तर कृपया करून आपण आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमचे मतसुद्धा कमेंट करा. तुमच्याकडे काय भाव चालू आहे. कोल्हापूर बाजार समितीमध्ये आज कांदा 3,300 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यानंतर खेडचाकण या ठिकाणी आज 200 क्विंटल कांद्याची आवक होऊन कांदा जास्तीत जास्त 3,000 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यानंतर भुसावळ बाजार समितीमध्ये लाल कांदा 5 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा 3,100 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कांदा 3,500 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यानंतर सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा 2140 क्विंटल आवक होऊन 3,250 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. पुणे बाजार समितीमध्ये लोकल कांदा 11,204 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3,000 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यानंतर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये लोकल कांदा 4 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 3,000 रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे. त्यानंतर पुणे मोशी येथे लोकल कांदा 612 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा 2,300 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. इस्लामपूर या ठिकाणी लोकल कांदा 25 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा 3,200 रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे. वाई बाजार समितीमध्ये लोकल कांदा 12 क्विंटल कांद्याची आवक होऊन कांदा जास्तीत जास्त 3,200 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. मंगळवेढा बाजार समितीमध्ये लोकल कांदा 139 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा 3,100 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. कामठी बाजार समितीमध्ये 22 क्विंटल कांद्याची आवक होऊन कांदा जास्तीत जास्त 4,000 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यानंतर येवला येथे उन्हाळी कांदा 9,000 क्विंटल कांद्याची आवक होऊन कांदा जास्तीत जास्त 3,111 रुपये दर जाऊन पोहोचलेला आहे. येवला अंदरसूल या ठिकाणी उन्हाळी कांदा 3,000 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 3,101 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा 12,016 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3,301 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. सिन्नर नायगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा 700 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 3,173 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. मनमाड बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा 2,100 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3,164 पर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे. पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांदा 23,400 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3,500 रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे. देवळा बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा 7,200 क्विंटल आवक होऊन 3,300 रुपये दर पोहोचलेला आहे. नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.